www.airtelblack.com या वेबसाईटवर जर तुम्ही गेलात तर तिथं गेल्यावर तुम्हाला एक लाईन लिहिलेली दिसेल. सगळ्यात अगोदर ती लाईन आहे, यू आर स्टील नॉट रेडी फॉर दिस. म्हणजेच धुरंधर मधलं जे महत्वाचं वाक्य आहे ते लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर मग स्क्रीनवरती येतं की युअर प्रॉब्लेम इज नॉट रिझॉल्व्ड, इट इज इग्नोर्ड. म्हणजे तुमचा जो काही प्रश्न आहे तो इग्नोर केला गेलाय. त्याच्यानंतर लिहिलं गेलंय की आमचा साईट इंजिनियर तुमच्या प्लेसला व्हिजिट करायला कधीच येणार नाही. म्हणजे आता एअरटेल ब्लॅक म्हणजे एअरटेलच्या एवढ्या महत्वाच्या वेबसाईटवर गेल्यावर अशा गोष्टी का लिहिलेल्या असतील, तर प्रत्यक्षात एअरटेलनं हे सगळं लिहिलेलं नाहीये. पण ह्या वेबसाईटवर हे सगळं मग कोण लिहिलंय, तर ते एका अशा माणसानं लिहिलंय ज्या माणसाला एअरटेलनं त्रास दिला होता, ज्या माणसाला एअरटेलनं अशा फ्रस्ट्रेशन मध्ये आणलं की त्या माणसानं ठरवलं आता एअरटेलचा बदला घ्यायचा आणि तो अशा पद्धतीने घ्यायचा, अशा पद्धतीने एअरटेलची खिल्ली उडवायची, चेष्टा उडवायची की एअरटेलनं आपले पाय धरले पाहिजेत. आणि खरोखर एअरटेलनं त्या माणसाचे पाय धरले आणि त्याला ती वेबसाईट बंद करायला लावली. मग नेमकं प्रकरण काय आहे, काय काय घडलं ते सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. रेडिटवरती अॅनिरॉय नावाचा एक युजर नेम वापरणारा एक युजर आहे. त्यानं ही सगळी स्टोरी पोस्ट केलेली आहे रेडिटवरती आणि त्यामध्ये त्यानं सांगितलं की तो त्याच्या ऑफिसमध्ये हे एअरटेल ब्लॅकचं कनेक्शन वापरायचा, जे एक ब्रॉडबँड कनेक्शन आहे. तुम्हाला माहिती असेल, तुमच्यापैकी अनेक लोक वापरत असतील. हे ब्रॉडबँड कनेक्शन त्याच्याकडे होतं आणि ते ब्रॉडबँड कनेक्शन जवळजवळ 30 दिवसांसाठी बंद होतं. आपल्याला माहिती आहे की वायफाय एक दिवस बंद असलं तर आपल्याला किती त्रास होतो. हे त्याचं वायफाय जे ऑफिससाठी लागणार होतं ते 30 दिवस बंद होतं आणि त्यामुळं त्यानं ठरवलं की एअरटेलला आपण वारंवार ही आपला प्रॉब्लेम आहे तो सांगायचा. तो सांगत गेला. एअरटेलनं प्रत्येक वेळी एक तिकीट जनरेट केला आणि प्रत्येक वेळी त्यानं सांगितलं की तुमचा प्रॉब्लेम रिझॉल्व्ह झालाय. पण प्रत्यक्षात त्याला इंटरनेट मात्र मिळत नव्हतं. अखेर तो कंटाळला, फ्रस्ट्रेट झाला आणि त्यानं ठरवलं की आता एअरटेलला धडा शिकवायचा. कारण ही तक्रार घेऊन कुठल्या तरी ग्राहक न्यायालयात जाऊन काही उपयोग नाही, त्याच्यातून आपल्या हातात काही पडणार नाही. त्यानं एअरटेलला धडा शिकवण्यासाठी एक नवीन आयडिया काढली. कदाचित तो एक सॉफ्टवेअर इंजिनियर असावा, त्याला या विषयाची, संपूर्ण क्षेत्राची चांगली जाणीव असावी. हे त्यानं पुढे काय केलं त्यावरून लक्षात येतं. मग या माणसानं काय केलं, तर एअरटेल ब्लॅक नावाची जी एक वेबसाईट आहे ती वेबसाईट एअरटेलनं खरं तर रजिस्टर करायला पाहिजे होती. कारण त्यांनी एवढी महत्वाची एक सेवा सुरुवात केलेली आहे, म्हणजे त्यांनी ती रजिस्टर करायला पाहिजे होती. ते डोमेन विकत घ्यायला पाहिजे होतं, पण एअरटेलनं ते घेतलं नव्हतं. हे या माणसाच्या लक्षात आल्यावर त्यानं चटकन airtelblack.com हे डोमेन विकत घेतलं, जे ऑथेंटिक, जेन्युइन वाटेल असं एक डोमेन होतं. ते विकत घेतलं आणि त्यावर त्यानं अशा पद्धतीने डेव्हलप केलं ही संपूर्ण वेबसाईट की ती ऑफिशियली एअरटेलची वेबसाईट वाटावी. त्या पद्धतीने त्याला डेव्हलप केलं आणि डेव्हलप करताना प्रत्येक वेळेला जर कोणताही युजर त्या ठिकाणी पोहोचला तर त्याला अशा प्रकारचे मेसेजेस दिसत होते जेणेकरून एअरटेलचा किमान शब्दामध्ये कमाल अपमान होईल. जसं की पहिल्यांदा गेल्यानंतर कस्टमरला दिसत होतं यू आर स्टील नॉट रेडी फॉर दिस. त्याच्यानंतर दिसत होतं की तुमचा प्रॉब्लेम इग्नोर केला गेलाय, तुमचा प्रॉब्लेम आम्ही सोडवायला बसलेलो नाही आहोत. तिसरी गोष्ट तिथं दिसत होती की आमचा साईट इंजिनियर तुमच्या फील्डला व्हिजिट करण्याची तुम्ही वाट बघत असाल तर तो कधीही येणार नाही. त्यानंतर असं लिहिलं होतं की तुमचा फीडबॅक आमच्यासाठी महत्वाचा आहे, पण तुमचा वेळ आमच्यासाठी महत्वाचा नाही. आमचे कस्टमर केअरवाले एक्झिक्युटिव्ह तुमच्याबरोबर 45 मिनिटं बोलून टाइमपास करतात. अशा गोष्टी लिहिलेल्या होत्या. याच्याशिवाय त्यांनी लिहिलेलं होतं की तिकीट जनरेट आम्ही ते वारंवार करतो आणि आम्हाला तिकीट जनरेट करायला आवडतं. आम्ही तयार केलेले तिकीट्स पोकेमॉनच्या कार्ड्स प्रमाणे तुम्ही कलेक्ट करून ठेवा आणि त्यातून आनंद मिळवा. याच्यामध्ये एक फेक सीईओचं लेटर देखील त्यात टाकलेलं होतं. त्यामध्ये फेक सीईओ असं सांगत होता की प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करणं हे माझं काम नाही, ते दुसऱ्याचं काम आहे, दुसरे करतील. म्हणजे थोडक्यात airtelblack.com या ऑफिशियल एअरटेलच्या वाटणाऱ्या साईटवरून कुणीतरी एअरटेलला भयानक पद्धतीने ट्रोल करत होतं आणि तो ट्रोल करणारा माणूस होता ज्याला एअरटेलनं एकेकाळी त्रास दिलेला होता. आता मग सामान्यपणे लोक जेव्हा जेव्हा त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम असायचा त्यावेळी airtelblack.com या वेबसाईटवर जायची. त्यांना वाटायचं एअरटेलची ऑफिशियल साईट असेल. तिथं गेल्यानंतर त्यांना असे काही मेसेज दिसले की ते हसायला लागायचे, कारण त्यामध्ये लोकांच्या प्रतिक्रिया देखील असायच्या. लोकांच्या प्रतिक्रियांना त्यानं वॉल ऑफ शेम असं नाव दिलेलं होतं, ज्यामध्ये लोक आपले प्रॉब्लेम सांगायचे, कसं त्यांना एअरटेलकडून त्रास झाला ते सांगायचे, तेही लिहिलेलं असायचं. हे सगळं वाचून लोक हसायला लागले आणि त्याची अक्षरशः चेष्टा उडाली. त्यानंतर त्याच्यावरती भरपूर मीम्स तयार झाले. इंटरनेटवर वेगवेगळ्या ठिकाणी airtelblack.com वरती जे हे सगळे लिहिलेल्या गोष्टी होत्या त्याच्या मीम म्हणून पसरायला लागल्या. अजूनही तुम्ही या वेबसाईटवर डायरेक्ट गेलात तर तुम्हाला या वेबसाईटवर काय काय लिहिलंय ते सगळं दिसू शकतं आणि तुम्ही देखील जे लिहिलंय ते वाचून डेफिनेटली हसाल. अशा पद्धतीने ही वेबसाईट डेव्हलप केलेली आहे. यानंतर एअरटेलला कळलं की आपली कोणीतरी भयानक चेष्टा करते आणि मग एअरटेलनं या माणसाशी संपर्क साधला आणि त्याला सांगितलं
की तुमची ही वेबसाईट तुम्ही डाऊन करा, म्हणजे बंद करा. आम्ही तुमचा जो काही 30 दिवस तुम्हाला त्रास झाला इंटरनेट आउटेजमुळं, त्याचे जे काही पैसे असतील ते रिफंड करतो. त्यांनी रिफंड केले, पण वेबसाईट डाऊन मात्र या भावानं अजिबात केली नाही. त्यानं सांगितलं की 19 जून 2026ला ही वेबसाईट आपोआप बंद होणार आहे. पण त्या अगोदर जर कोणी व्यक्तीनं खरोखर ज्याला एअरटेलनं त्रास दिला अशा व्यक्तीनं जर पुराव्यासकट आपली स्टोरी या वेबसाईटवरती टाकली, जी एआयनं व्हेरीफाय केली आणि ती बरोबर जर असेल, तर मात्र ही वेबसाईट पुन्हा पुन्हा जिवंत होईल आणि तुम्हाला त्रास होत राहील. एअरटेल सारख्या लाखो करोडो रुपयांचा एक ब्रँड असणाऱ्या एवढ्या मोठ्या ब्रँडला एक जबरदस्त धक्का एका साध्या कस्टमरनं दिला. खरं तर ब्रँड व्हॅल्यू जी असते ती ॲक्च्युली पैशामध्ये मोजता येत नसते, पण कितीतरी शेकडो कोटी रुपयांचा का होईना धक्का या एका छोट्याशा गोष्टीनं एअरटेलला दिला असेल. यामुळे एअरटेलची ब्रँड व्हॅल्यू डेफिनेटली कमी होणार आहे. यामुळे एअरटेलचा जो बाजार उठलाय तो ॲक्च्युली पैशात मोजणं अवघड आहे, पण तरीही एअरटेलचं लाखो करोडोंचं नुकसान मात्र या एका गोष्टीमुळे झालंय, एवढं आपण नक्की म्हणू शकतो. मग या गोष्टीतून एक गोष्ट सिद्ध होते की जर एका सामान्य माणसानं ठरवलं तर तो काहीही करू शकतो. एअरटेल सारख्या एका भारतातल्या सर्वात मोठ्या ब्रँडचा देखील बाजार उठवू शकतो. हीच गोष्ट या युजरनं केली. या युजरनं आपलं नाव अजूनपर्यंत डिक्लेअर केलं नाही. तुमच्यापैकी अनेकांना ते जाणून घेण्यामध्ये इंटरेस्ट असेल, पण एवढं लक्षात येतंय की तो एक सॉफ्टवेअर डेव्हलपर असावा किंवा सॉफ्टवेअरच्या क्षेत्रामध्ये काम करणारा कोणीतरी व्यक्ती असावा, ज्याला या सगळ्या गोष्टींची जाणीव आहे. पण या सगळ्या गोष्टींसाठी त्यानं धुरंधरचा जो ट्रेंड वापरलाय तो कमाल वाटला. या सगळ्या प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.